मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश्वर वाकसवरे. मनातलं बोलू काही या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी धडक देत आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. आशिष घोसाळकर यांच्यावर त्यांच्या मित्राने गोळीबार करून त्यांची हत्या घडवून आणली. निर्भय बनो अभियानाचे प्रणेते विश्वंभर चौधरी असतील किंवा निखिल बागले असतील, यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालणं असेल, त्यांच्यावर हल्ला करणं असेल, देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये एकूण असा असंतोष असताना, असा गोंधळ असताना केंद्रातलं नेतृत्व आणि राज्यातलं नेतृत्व विरोधी पक्षांना फोडणं, ईडी सीबीआयच्या माध्यमातून कारवाया करणं आणि आपलं राजकीय आकाश व्याप्त करणं, आपली राजकीय ताकद वाढवणं याच्यामध्ये मात्र गुंग आहे. महाराष्ट्रातले असतील किंवा देशातले असतील, शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे आणि महागाईचे एकूण जे प्रश्न आहे त्या आघाडीवर भारतीय जनता पक्षाच्या राज्यातल्या सरकारला असेल किंवा केंद्रातल्या सरकारला असेल यश मिळालंय का? आपल्या विजयाबद्दल राज्यातलं किंवा केंद्रातलं सरकार निर्धास्त आहे का? निश्चित शंका आहे. आणि म्हणून मग शेतकऱ्यांच्या हमी भावाचे प्रश्न असतील. खरं तर मागच्याच आठवड्यामध्ये कृषी शास्त्रज्ञ स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं. मात्र स्वामीनाथन यांनी ज्या हमी भावाची मागणी सरकारकडे केली, ती मागणीची पूर्तता मात्र सरकारकडून करण्यात आली नाही. म्हणजे हमी भावासंदर्भामध्ये शेतकऱ्याच्या मनामध्ये जो असंतोष आहे, सर्वसामान्य माणसाच्या मनात महागाईच्या संदर्भामध्ये जो असंतोष आहे, बेरोजगारांच्या मनामध्ये जो असंतोष आहे, या प्रश्नाची केंद्र असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्याकडे कुठलेही उत्तर नाही आहेत. आणि हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी म्हणून राज्यामध्ये सामाजिक समतोल ज्या पद्धतीने ढळला जातोय, धार्मिक ध्रुवीकरण असेल, जातीय ध्रुवीकरण असेल, हे जाणीवपूर्वक घडून आणण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि हे विषय जे रोजचे जगण्याचे विषय आहे हे समोर येऊ नये म्हणून जाणीवपूर्वक विरोधी पक्षांना टार्गेट करणं आणि राजकीय स्थित्यांतर, राजकीय पक्षांच्या नेत्यांचं ज्या पद्धतीने तोडफोड या देशभरामध्ये सुरू आहे, ही निश्चितच सर्वसामान्य माणसाला ही चीड आणणारी गोष्ट आहे. आणि या पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीने या दोन्ही सरकारकडून कामकाज केलं जातंय, मित्रांनो, ही सगळी परिस्थिती पाहता या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या हमीभावाचा प्रश्न, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, महागाईचा प्रश्न येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत निकाली निघेल का? शंका आहे. आणि मग हे प्रश्न जर निकाली निघत नसतील तर या मोदी सरकारला पुन्हा एकदा सत्तेवर यायचं आहे. मग राजकीय स्थित्यांतर, धार्मिक ध्रुवीकरण, जातीय ध्रुवीकरण हे मुद्दे पुढच्या काळामध्ये अधिक तीव्र होऊ शकतात. आणि याच मुद्द्याच्या आधारे राज्य सरकार आणि केंद्र सरकार निवडणुकीला सामोरं जाईल का? आणि त्याच पद्धतीने ते सामोरे जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हे सांगत असताना दुःख एकाच गोष्टीचं आहे की यातून लोकांचे रोजचे जे जगण्याचे प्रश्न आहे ते प्रश्न मात्र कुठेही सरकारच्या प्रायोरिटीनं सरकारच्या समोर येताना दिसत नाही आहे. आणि याचा परिणाम हा सर्वसामान्य मतदार येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतून या राज्य सरकारला दाखवेल का, हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला येत्या लोकसभा निवडणुकांपर्यंत थांबावं लागेल. धन्यवाद.